आपण सध्या भंडाऱ्याच्या जवाहरनगर परसोडी परिसरात आहोत। या परिसरात परवा सायंकाळच्या वेळी उल्का पडल्याची चित्र पाहायला मिळालं। काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिलेली आहे। आपण सध्या घटनास्थळी आहोत, बघू शकतो आपण। हेच ते ठिकाण आहे। या ठिकाणी ते उल्का पडलेली होती आणि त्यामुळे जे आहेत परिसरातील नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। खरं पाहायला गेलं तर उल्का आहे की दगड आहे नेमकं काही अजून स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र या परिसरातील सुगत बुद्ध विहाराच्या जवळ राहणाऱ्या किशोर वहाने यांनी या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी जे दगडाचे तुकडे पडलेले होते ते ठेवलेले आहेत। त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अशा प्रकारची उल्का तिथं पडली, काय नेमका पदार्थ होता तो? आम्हाला वाटला वरून आकाशामध्ये असे दोन गोळे पडताना दिसले आम्हाला आणि आम्हाला थोडासा भीती वाटली आणि थोड्या वेळानंतर खाली पडल्यानंतर काही वेळावर ते जळत राहिले आणि सकाळी मग आम्ही ते पोलीस स्टेशनला जमा केलं। तुम्हाला कोणी सांगितलं, ती माहिती कोणी सांगितली तुम्हाला? म्हणजे मी थोडा बाहेर गेलो होतो कामानिमित्त, तर 7 सव्वा 7 वाजता आमच्या घरचे लोक आसपासचे लोक आम्ही शेकोटी शेकत होते हे लोक। तर यांना ते दोन असे तुकडे उल्का असे पडल्यासारखं त्यांना म्हणजे जडते असे तुकडे पडताना दिसले त्यांना, असं त्यांनी मला सांगितलं आणि मी सकाळी ते पोलीस स्टेशनला जमा केले। मग नक्कीच आपल्यासोबत बोलण्याकरिता घटनास्थळी ज्यावेळी उल्का पडली त्यावेळी तो जो व्यक्ती मुलगा होता इथं, तो आपल्यासोबत आहे। तुझं काय नाव आहे आणि काय तू नेमकं पाहिलं त्यावेळी? माझं नाव आहे क्रिस नत्तुकजी कारेमोरे आणि मी शेकोटी शेकताना मला तो पडताना दिसला वरतून आकाशातून आणि मी इकडे बघितलं तर तो 1 मिनिट असा जळताना राहिला आणि मग मी घरी गेलो। काय वाटलं तुला त्या पाहत्याबरोबर, काय असेल असं वाटलं नेमकं? असा मला वाटला की तो रॉकेट आणि फटाका असेल। तर नक्कीच खरं पाहायला गेलं तर रॉकेट असल्यासारखा असं तो चित्र त्याला पाहायला मिळालं। पण त्याने आग विझल्यानंतर यांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिलं असता ते दगडासारखं दिसलं आणि त्याच्यानंतर याची माहिती जी आहे स्थानिकांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असून सध्या हे दगड जे पडले होतं ते आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे आणि या संदर्भात आता पुढील तपास सुरू असल्याचं आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सांगत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।